काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आगामी निवडणुकीमध्ये राजकीय युती होणार असल्याचं बोललं जात आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असा दावा राऊतांनी केला आहे। राऊतांच्या या दाव्यावर मात्र मनसे आणि काँग्रेसनं वेगवेगळी मतं मांडल्याचं दिसत आहे। काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वबळाची चर्चा करण्यात आली तर आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरेच ठरवतील अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांनी दिली आहे। त्यामुळे मनसेला मवियात घेण्याची संजय राऊतांनाच घाई झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे। आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे। नाही तो त्यांचा प्रश्न आहे। प्रश्न इथं आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा केली ती चर्चा चालू आहे असं राऊत म्हणतात ना। त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानानं। काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल। उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही। हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे। आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात।